नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं सायली जेव्हा प्रतिमा आत्याला घरी घेऊन येते, सगळेजण खूपच जास्त खुश होतात आणि सरप्राईज होतात, की प्रतिमा तर आता या जगामध्ये नव्हती. मग आता प्रतिमा कुठून आली असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि त्याचबरोबर सगळेजण आता तिला भेटण्यासाठी खूपच जास्त उत्सुक झालेले असतात. तेव्हा इथे पूर्णाजी तर खूप जास्त खुश होऊन जाते आणि सायलीला मिठी मारते. सायलीला म्हणत असते की फक्त तुझ्यामुळे आज प्रतिमा आमच्या जवळ आहे. सगळेजण सायलीचं कौतुक करत असतात. त्यानंतर निर्णय झालेला असतो की आता प्रतिमा सुभेदारांच्या इथे राहणार. कारण प्रतिमा फक्त सायलीबरोबर रुळलेली असते. ती तिचा हात पकडून उभी असते. तिला सोडून ती आता कुठेही जाणार नाही याची खात्री सगळ्यांना झालेली असते आणि म्हणूनच पूर्णाजीने आता रविराज काकांना सांगून एक निर्णय घेतलेला असतो. ते म्हणजे जोपर्यंत प्रतिमा बरी होत नाही, जोपर्यंत तिला काही गोष्टी आठवत नाही, तोपर्यंत ती इथेच राहणार, माझी मुलगी बनूनच. तेव्हा इथे आता रविराज काकासुद्धा काहीच म्हणत नाही, कारण सायलीमुळे प्रतिमा घरी आलेली असते आणि हे सगळं प्रतिमाच्याच भल्याचं आहे त्यांना माहिती असतं. म्हणूनच इथे प्रिया नाटके करत असताना रविराज काका म्हणतात, तुला जर तुझ्या आईला भेटायला यायचं असेल तर घरी जायचं आणि पुन्हा यायचं, इथे राहायचं नाही. कारण रविराज काकांना माहिती असतं सायली प्रतिमाची व्यवस्थित काळजी घेईल, पण जर इथे प्रिया आली तर नक्कीच काहीतरी गोंधळ होईल. तेव्हा ते म्हणतात की तन्वी, इथेच राहायची तुला काहीच गरज नाही आहे आणि तसंही तुझी आई तुला अजिबात ओळखत नाही आहे. त्याच्यामुळे आता घरी जायचं आणि हवं तर उद्या सकाळी आपण पुन्हा प्रतिमाला भेटायला येऊया. अशा कारणामुळे आता इथे प्रिया रोज घरी जात असते आणि तिला वाटलं तर ती भेटायला येत असते. तर इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार असतो. सायली आता प्रतिमाची जबाबदारी स्वीकारते. प्रतिमाचं सगळं ती अगदी प्रेमाने करते आणि तिच्याशी बोलतसुद्धा असते. प्रतिमामध्ये तिला आपल्या आईचा भास होत असतो आणि म्हणूनच सायली खूपच जास्त प्रेमाने तिचं सगळं करत असते. एकदा इथे आता सायली काम करत असताना प्रतिमा तिच्याकडे कौतुकाने बघत असते आणि खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. ते म्हणजे जेव्हा सायली चालत असते तेव्हा सायलीच्या पायाला काहीतरी लागतं, म्हणून ती आपल्या पायाला बघत असते. तेव्हा प्रतिमाचं लक्ष सायलीच्या पायाकडे जातं. तेव्हा तिच्या पायावरती लहानपणापासूनची जी जन्मखून असते तुळशीपत्राची, ती आता प्रतिमाला दिसते आणि जेव्हा प्रतिमा ती जन्मखून बघते तेव्हा तिला खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. ते म्हणजे लहानपणी तिची पण अशी एक मुलगी होती आणि तिच्या पायावरती जन्मखून होती असा भास तिला होत जातो. ही जन्मखून मी आधीसुद्धा कुठेतरी बघितलेली आहे, खूपच जवळचा संबंध आहे असं प्रतिमाला सतत वाटतं. तेव्हा प्रतिमा आता तिच्या पायाकडे बघत राहते आणि तिचा हात पकडून तिच्या पायावरून ती हात फिरवते. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही हे काय करताय? तेव्हा इथे प्रतिमा तिच्याकडे प्रेमाने बघते आणि तिच्या डोक्यावरून सुद्धा हात फिरवते. तेव्हा इथे सायली आता तिच्याजवळ बोलून झाल्यानंतर आता तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे प्रतिमा तिला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते की तन्वी म्हणून. तर इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार असतो आणि त्याचबरोबर इथे आता नागराज याच्या अंगाशी आता चोरीचं प्रकरण आलेलं असतं. म्हणजे त्याने प्रतिमाचे दागिने रविराज काकांच्या लॉकरमधून चोरून खूप मोठी चुकी केलेली असते. कारण रविराज काका आता पोलीस कंप्लेंट करतात तेव्हा सगळ्यांच्या हाताचे ठसे गेलेले असतात आणि त्याचबरोबर इथे रविराज काका म्हणतात की ज्याने कुणी माझ्या प्रतिमाची शेवटची आठवण माझ्याकडून हिरावून घेतलेली आहे, चोरून घेतलेली आहे, त्या व्यक्तीला मी अजिबात सोडणार नाही आहे. मी जीव घेईन त्या व्यक्तीचा. तेव्हा इथे नागराज आता पूर्णपणे त्याच्याच प्लॅनमध्ये फसलेला असतो. तेव्हा त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही. तो आता खूप मोठा निर्णय घेतो. ते म्हणजे महिपतला दिलेले दागिने आता प्रतिमाचे परत घ्यायचे. पण ते कसे? तर तो मागून तर काही देणार नाही, तर आता मला चोरूनच घ्यावे लागतील असं नागराज म्हणतो. नाही भेटले तर मग हे सगळं प्रकरण माझ्या अंगलटी येईल. दादाला जर कळलं की चोरी मी केली आहे तर दादा घरातून धक्के मारून मला बाहेर काढेल आणि पुन्हा कधी घरामध्ये सुद्धा घेणार नाही आणि मला शिक्षासुद्धा देईल, मला जेलमध्ये टाकेल असा विश्वास नागराजला असतो. तेव्हा तो आता महिपतच्या लॉकरमधून प्रतिमाचे दागिने चोरायचे असा निर्णय घेतो. त्यामुळे इथे जेव्हा सायलीच्या पायावरची जन्मखून बघितल्यानंतर आता प्रतिमा तिला हाक मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सगळेजण प्रतिमाकडे आश्चर्याने बघतात. तेव्हा इथे प्रतिमा सायलीला कशी हाक मारते आणि त्याचबरोबर नागराज महिपतच्या इथे जाऊन म्हणजे त्यालाच चोरून दिलेले दागिने पुन्हा त्याच्या येथून चोरायचे हे नागराज कसं करतो आणि मग ते दागिने आणून तो रविराज काकांना कसे देतो, हे आत्ताच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया.
तर इथे सायली आता प्रतिमाचं सगळं प्रेमाने करत असते आणि प्रतिमाला सुद्धा सायलीबद्दलच कुतूहल वाटत असतं, कारण तिची स्मृती गेल्यामुळे ती कुणालाही ओळखत नसते. त्याचबरोबर पूर्णाजी, प्रताप काका, कल्पना आणि अर्जुन, अश्विन, त्याचबरोबर अस्मिता सगळेजण तिच्या आजूबाजूला असतात, सतत तिच्याजवळ बोलायला, तिला काय हवं नको ते बघायला. पण यांच्यापैकी तिला कुणाबद्दलच एवढं कुतूहल वाटत नसतं जेवढं ते सायलीबरोबर वाटतं. कारण सायली शेवटीला तिची मुलगी तन्वीच असते आणि एका आईलाच आपल्या मुलीची आठवणी होत असते. आणि आता प्रतिमाला सायलीमध्ये सतत तिची मुलगी दिसत असते आणि म्हणूनच तिला तिच्याशिवाय दुसऱ्या त्या घरामध्ये कुणीही कम्फर्टेबल करत नव्हतं. त्यानंतर इथे आता जेव्हा सायली तिला हवं नको ते बघून तिथून जात असते, तेव्हा सायलीच्या पायाला काहीतरी लागतं, म्हणून सायली आपला पाय बघत असते. तेव्हा तिच्या पायाच्या पंजावर जी काही तुळशीपत्राची खूण असते ती आता प्रतिमाला दिसते. प्रतिमा तिच्याकडे जेव्हा बघते तेव्हा एक लहानशी तन्वी 6 वर्षाची दुडूदुडू घरामध्ये धावत असताना तिला आठवते. आणि मग तिच्याबरोबरची मस्ती असू दे, तिला भरवण्यासाठी तिच्या मागे मागे धावणं असू दे किंवा तिला तयार करणं असू दे, हे सगळं आता प्रतिमाच्या नजरेसमोर येतं. तेव्हा इथे प्रतिमाच्या नजरेसमोर ते आल्यानंतर तिला आठवतं की तिच्या मुलीच्या लहानपणी पायावरती तुळशीपत्राची खूण होती आणि त्या खुणेचं सगळेजण खूपच जास्त कौतुक करायचे. हे सगळं प्रतिमाला आठवतं आणि ती आता सायली जात असताना तिला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते. तन्वी तन्वी असा आवाज देण्याचा प्रयत्न करत असते, पण ते शब्द स्पष्टपणे फुटत नसतात, कारण का तिला बोलता येत नसतं. जेव्हा ॲक्सिडेंट झालेलं असतं तेव्हा तिच्या डोक्यावरती असा काही परिणाम होतो तर तिचं बोलणं पूर्णपणे बंद होतं. पण त्यावेळेला प्रतिमा तन्वी अशी हाक मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे जमलेले सगळेजण आश्चर्यचकित होतात. तर इथे आता सायलीला बघून प्रतिमाला नक्की काय बोलायचं आहे, तेव्हा इथे सगळेजण अंदाज लावत असतात की प्रतिमा आता सायलीला बघून तन्वी अशी हाक मारते का. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की प्रतिमा, तू तन्वी बोलत होतीस का. तेव्हा इथे ती आता मान हलवून हो असं उत्तर देते. तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो की प्रतिमा आत्याने सायलीला बघून तन्वी अशी हाक का बरं मारली. तेव्हा इथे सगळेजण तिला विचारतात की काय झालं, तुला प्रतिमा तन्वीची आठवण येते का. तेव्हा ती म्हणते की नाही, हीच माझी तन्वी आहे. ती खाणाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सगळ्यांनाच खूप जास्त आश्चर्य वाटतं आणि सगळेजणच विचार करत असतात की जेव्हा तन्वी म्हणजे प्रिया इथे येते तेव्हा तिच्याकडे प्रतिमा बघतसुद्धा नाही, पण सायलीला ती तन्वी समजते. तिला मुलगी सायलीमध्ये दिसते का तिची. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की मला असं वाटते प्रतिमाला दुसरं काही लक्षात नाही आहे, फक्त तिची मुलगी तन्वी लक्षात आहे आणि ते सुद्धा सायलीमध्ये तिला दिसते. त्यानंतर इथे नागराज आता विचार करतो की आता महिपतकडे पैसे मागायचे, दागिने मागायचे. पैसे नाही दिले तरीसुद्धा चालेल, पण निदान दागिने तरी देईल. आणि म्हणूनच आता तो म्हणतो की विचारून हा काही देणार नाही, चोरीच करावी लागेल. तेव्हा त्याने आता महिपतचं लॉकर बघितलेलं असतं आणि त्याच्यामध्ये दागिने असतात ते सुद्धा बघितलेलं असतं. तेव्हा आता इथे जेव्हा नागराज महिपतकडे आलेला असतो तेव्हा बोलता बोलता त्याच्या कोटमधून त्याने चावी काढलेली असते. आणि जेव्हा सगळेजण तिथून बाजूला होतात तेव्हा तो हळूच आता पुन्हा त्याच्या रूममध्ये येतो आणि तो लॉकर उघडून त्यातले प्रतिमाचे जे काही दागिने असतात ते लगेचच बाजूला करतो आणि थोडीफार जी काही कॅश असते ती सुद्धा तो घेतो. तेव्हा इथे आता नागराजने चोरी करून आता तो घरी जातो आणि रविराज काकांच्या रूममध्ये जाऊन आता ते दागिने आणि पैसे एका वेगळ्याच ठिकाणी ठेवतो, जेणेकरून रविराज काकांना ते दिसावेत आणि त्यांच्या लक्षात यावं की पैसे आणि दागिने हरवले नव्हते, तर ते दुसऱ्या ठिकाणी ठेवले होते. अशा रीतीने आता नागराज ठेवतो आणि रविराज काकांना असं वाटतं की घरामध्ये चोरी झालेलीच नाही आहे, ते दागिने आणि पैसे मीच वेगळ्या ठिकाणी ठेवले होते. त्यामुळे नागराजवरचा संशय आता बाजूला निघून जातो. तर अशा पद्धतीने नागराजने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी चोराच्या घरामध्ये चोरी करून स्वतःला वाचवलेलं असतं.